हे 7 किडे देतात लवकरच तुम्ही श्रीमंत होणार असल्याचे काही संकेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे 7 जीवजंतू, त्यापैकी एक जरी कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण यांचे वाहन गरुडदेव आहे. देवो के देव महादेव यांचे महानंदी आहे. महादेवाचे पुत्र कार्तिकास यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूंची ओळख झाली पाहिजे. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल तर किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नव्याने यामुळे येतात. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे खूप साऱ्या समस्या उद्भवतात आणि त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती आता संपली आहे. तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ते आता समाप्त होणार आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते 7 जीवजंतू. त्याआधी पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया ते कोणते आहेत जीवजंतू. 1. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल. हीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल. ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते. त्याचबरोबर सुख शांती घेऊन येते. चिचुंद्री जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेत असते. घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात. साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल. पण चिचुंद्री तिची थुंकी विषारी असते. त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहेत. चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते. त्याला अनपेक्षितपणे पैसे मिळतात आणि त्याची भरपूर प्रगती होते. चिचुंद्री घराभोवती फिरत असल्यास घरावरील संकट टळते. अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते. हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ संकेत मानला जातो. चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली तर त्याच वेळापासून चिचुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते.
आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. सर्व समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील, कुटुंबातील सदस्यांची जीवनपद्धती बदलते. परिवारामध्ये खुशाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चिचुंद्रीने आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीने जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या, क्लेश, वादविवाद संपून जाते. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते. 2. उंदीर वेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका, कारण उंदीर हे भगवान गणेशजींचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. एक खूप भयानक राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं, त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि कष्ट, पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य आणि काही समस्या कायम वाढत जातात. 3. मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल, कारण मधुमाशी ज्या वेळे घरात मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणे आणि अशांती राहत असते. मधमाशीचे पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले हे देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात. मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकते. तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसतं की घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरामधून उठवून लावण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते. 4. फुलपाखरू. मित्रांनो, रंगबिरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील तर त्यावेळी समजून जा फुलपाखरे येत असतील. अशा वेळी तुमचं जीवनसुद्धा त्या फुलपाखरांप्रमाणे रंगीबिरंगी होणार आहे आणि यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते आणि प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते
तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो व अशांती होत नाही. असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराजवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा हे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटकवून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत आणि खूप दिवसांपासूनची तुमची एखादी अडकलेली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ती पूर्ण होण्याच्या मार्गात आहे. 5. नंबर 5 आहे विंचू. मित्रांनो, घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रतेचा संकेत घेऊन येतो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते. त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख, दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की आता माता लक्ष्मी आणि अलक्ष्मीचे आगमन होणार नाही. अलक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होणार आहे. 6. पाल खूप शुभ मानले जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं, परंतु असं करू नये. पालेला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालेला मारले जाते त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणे हे होत असते. घरामध्ये राहू दिल्याने पालीला घरामध्ये सुख शांती राहते व पाल घरामधील सर्व झुरळे, कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालेला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात. आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आणि सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली एकाबरोबर एकापाठोपाठ दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मी, शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचा स्वरूप मानले जाते. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती दाखवू नये. असं करणे मात्र पाप आहे. पाल मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येचे सामोरे जावे लागते. 7. मुंगी. जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून जाणार. सुखाचे नवीन दिवस चालू होणार. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होणार, घरामध्ये सुख शांती येणार आणि लग्नासंबंधी प्रॉब्लेम आहेत की कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते. तसेच घरामध्ये मुंग्या येणे, दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत मानला जातो. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षितपणे धनप्राप्ती होणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे सुद्धा पैसे
मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर मिसळून गूळ खायला द्या. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते. मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.